एक काठी, त्यावर रेशमी वस्त्र, कडू गोड निंब पान आणि वरती चांदीचा कलश. ही फक्त सजावट नाही, ही आहे विजयाची पताका. गुढीपाडवा म्हणजे फक्त सण नाही, हा आहे आपल्या आयुष्याचा नवीन आरंभ. आज आपण जाणून घेणार आहोत गुढीपाडव्यामागचं खऱ्या अर्थाने रहस्य काय, का उभारली जाते गुढी, निंब पान का खाल्लं जातं आणि या दिवशी केलेला एक संकल्प तुमचं संपूर्ण वर्ष कसं बदलू शकतो. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी आहे एक विशेष उपाय जो तुमच्या घरात सुख समृद्धी आणू शकतो. गुढीपाडवा म्हणजे काय? गुढीपाडवा हा मराठी नववर्षाचा पहिला दिवस. हिंदू पंचांगानुसार चैत्र शुद्ध प्रतिपदा याच दिवशी ब्रह्मदेवांनी सृष्टीची निर्मिती केली असे मानले जाते. हा दिवस म्हणजे सृष्टीच्या नव्या चक्राची सुरुवात. चैत्र महिना, निसर्ग फुलतो, झाडांना पालवी फुटते आणि जीवन नव्याने उमलतं. गुढी उभारण्यामागील इतिहास. गुढी का उभारली जाते? श्रीराम विजय. रामायणानुसार श्रीरामांनी रावणावर विजय मिळवून अयोध्येत परतल्यावर लोकांनी आनंदाने गुढी उभारली. शालिवाहन विजय. इतिहास सांगतो, शालिवाहन राजाने शत्रूवर विजय मिळवून विजय पताका उभारली. म्हणूनच गुढी म्हणजे विजयाचं प्रतीक. गुढीची रचना आणि प्रतिकात्मक अर्थ. गुढीत प्रत्येक वस्तूचा एक अर्थ आहे. काठी, जीवनाचा आधार. रेशमी वस्त्र, यश आणि समृद्धी. निमपान, आरोग्य. साखरेच्या गाठी, गोडवा. कलश, पूर्णता आणि मंगलता. ही गुढी आपण घराबाहेर उजव्या बाजूला उभारतो, कारण ती आहे सकारात्मक ऊर्जेचं स्वागत. निमपान खाण्याचं वैज्ञानिक कारण. निंबू पान कडू असतं, पण औषध आहे. आयुर्वेद सांगतो, वसंत ऋतूमध्ये शरीरातील दोष संतुलित करण्यासाठी नीम उपयुक्त आहे. म्हणूनच कडू गोड मिश्रण खाल्लं जातं, कारण आयुष्यही कडू गोड असतं. गुढीपाडवा आणि सकारात्मक ऊर्जा. या दिवशी घर स्वच्छ केली जातं, रांगोळी काढली जाते. सकारात्मक कंपन वाढवण्यासाठी दीप प्रज्वलित केला जातो. नवीन कपडे म्हणजे नवीन विचार. गुढीपाडव्याचा आध्यात्मिक संदेश. गुढी म्हणजे तुमचा आत्मविश्वास. जसं आपण गुढी उंच उभारतो, तसंच स्वप्न उंच ठेवा. गुढी सांगते, भूतकाळ संपला, नवीन वर्ष तुमच्या समोर आहे. विशेष गुढी पाडवा उपाय. गुढीपाडव्याच्या सकाळी स्नान करून घराच्या ईशान्य दिशेला दीप लावा. भगवंताला निमपान, साखर, फूल अर्पण करा. मनात म्हणा, माझ्या घरात सुख, आरोग्य आणि समृद्धी नांदो. या दिवशी केलेला संकल्प वर्षभर साथ देतो. गुढीपाडवा म्हणजे केवळ कॅलेंडर बदलणं नाही, तो आहे तुमचा दृष्टिकोन बदलण्याचा दिवस. जुनं दुःख, अपयश, राग आजच सोडा आणि नवीन वर्षाचं स्वागत करा. धैर्य, श्रद्धा आणि विश्वासाने गुढीपाडवा 2026 तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि यश घेऊन येऊ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा संकल्प कमेंटमध्ये नक्की लिहा. धन्यवाद.